दादा झेर झे हातान काठी चल र चल पालखीचे पाठी चौथ्या दिवसाची सकाळ साईराम आरती चालू आहे. जाम लेट उठवते जाम थकवत आहे ना. मला आरती चालू आहे थोडी आरती घेऊ आणि इथून आपली आता कसाराचे खाली येऊ वस्तीला घाटाचे पायथ्याशी समज तर इथून कसाराचा घाट चरला ना तर आपण घाटनदेवीन जाऊ आणि तिथं गरबा वाजवत मस्त गोलची सगळी नक्कीला. तर आता डायरेक्ट घाटनदेवीन भेटू आपण आता आरतीला. पालखीचा गाणं आता पालखीचा दर्शन घेतला. आरती भेटली नाही. लेट 2-3 दिवस झालो लेट उठाव. आता जाऊ आपण करायला घेऊ. पहिला आता चहा पिऊ आम्ही आणि बॅगा टाकू. रेडी झालं सगळं साईराम उठल्या ना आता बॅगी भरू चहा पिऊ लगेच येऊ. चला दुपारचा पल्ला काही लांब आहे. हे बघ हे चायने बी आहे का ओरिजिनल आहे. ओरिजिनल चहा आहे तरी पेन आहे बघ. ब्लॅक टी ओरिजिनल चहा पेन आहे. हे बघ बरोबर बटन घेऊ का एक किटली गेली आता. साईराम बघ सगळी नेहमी तयारीशी सगळ्याला. टोपी व झेंडा दिसतात ना ते आमचा ग्रुप आहे का. हे बघ सगळी रेडी आहे चढायला. तर पालखीची वाट बघतात. पालखीची वाट बघता. पालखी निघत आता पहिला झेंडा इथं फटांगऱ्या लावून नारळ फोडा का लगेच घाटनदेवी. हे बघ दिसता आता आम्ही स्टार्ट केलं आहे घाट चढायला. पहिल्या झेंड्याच्या मागे जाऊ. पहिला झेंडा पुरं आहे. ट्रॉफिक जाम लागले हे बघ घाटान. काय झाले काय माहिती. ॲक्सिडेंट झाले काय पुरं माहिती नाही. काय रे चालल्या बघा आमच्या मागे पराजू. बाईक पण जायला त्याने. हे बघ हे बघ कसारा घाटांची ट्रेन चालली बघ. इथं आम्ही चाललो अजूनपर्यंत ट्रॉफिक आहे बघ. पिकाचं नाव मजा आहे आता घाटनदेवीन फुल धमाल. पण ट्रॉफिक लागली तर आमचा डीजे येते का नाही वरती माहिती नाही. खायला तर नाही टेन्शन आहे मोठा. सगळ्या गाड्या खाली आहेत रिक्षा पण खाली आहेत. पाणी पण येते का नाही वरती काय माहिती नाही. बघ कसा पलटी झाली त्याच्यामुळेच तर ट्रॉफिक लागली आहे. कमी मोठा आहे ट्रक कंटेनर आहे डायरेक्ट त्याच्यामुळे ट्रॉफिक लागली आहे. सनसेट बघ कसा झाली. पहिला झेंडा खडक दिसते बघ ना कसं दिसते. एकदम वरती पोहोचलो आम्ही टॉपला. दिसते ना रेल्वेला. ट्रॉफिकच्या मुळे आम्हाला पाणी पण नाही आलं. कसा सुकले आता. हे बघ हिला तर एक गोट भेटला राजूला. याला पण भेटला ना रे. भेटला तर कवा येईल येता नाही की एक गाड्या बघू. डायरेक्ट घाटनदेवीन पाणी. तर आता आम्ही पाणी प्यायला चाललो. कासवाजी बघ जुनी आहे एकदम. आवरेवरती पाणी आहे तिच्या. मोटरी टाकल्यानंतर तरी पाणी हटत नाही त्यांचं. ते बघ इकडं पुढं गाव आहे. ते अंड घेऊन चालले ना पाणी. आपली बालदी घेऊ पाणी पिऊ. बॉटल नाही भेटली ना.
इथं पाणी होतं. अरे निघून पाणी घेऊन गेले दाखवलंय ना. तर यावी साईराम आणून द्यावी. अरे सगळ्यात नको बोलू, याला लावता. आम्ही पण जुगाड करतो काहीतरी. पाणी पियाचंच आहे, जाम ताण लागतो. बांधली बनवली का रे? यस यस. डुबुक डुबुक कर. हा भरली भरली. जुगाड जुगाड केला मग जुगाड. आता पाच वाक्य या पेर. घे ना घे पी. हसते पी. परत किती आता मेरा मेरा मला पण दे ना. जुगाड केला आम्ही आलो. हे बघ आपलं साईराम पण आलं सगळं. इकडे बॉटल बादली पण नाही. आम्ही पण काय केलं काका जुगाड बघ कसा केला मी. एक नंबर जुगाड केला. बालदी एक नंबर बालदी 2 नंबर इथं आलो ना ते पाणी घेऊन गेल्या बालदी. साईराम को याने बालद्याने कासवाची विडी मध्ये बेडोक आहे. बेडोक चालते. थंडा पाणी आहे किती. कसाऱ्याचा घाट करते. एकदम टॉपला आलो आता मस्त. 10 मिनिटां पोचू आम्ही. चॉकलेट राहतं ना मस्त. बघ जरा घाट. आता पालखी अजून मागे असेल ना. कसारा घाट. बोला श्री साई ओम साई साई की जय. ले लो मेरे साई का नाम. साई राम साई शम भोळा साई. साईनाथ साई बाबा साई भगवान. दादा चेर जे नाव साईचा मुखी ठेवर ठेव सदा सबुरी. साई समर्थ सेवकांची ना पालखी निघाली शिर्डी नगरी. साई समर्थ नाश्ता चालू झाले. नाश्त्याला काय माहिती का मिसल गरमागरम दादागावडे प्रसाद. तेव्हा पाव कांदा लिंबू इकडे आहे. बाकी मटेरियल इकडे. लाडू कोणता साईराम. त्याला कुठला लाडू आहे. हे मुद्दाम राग आहे का आमच्यावर. मग दात पडला बाबाचं नाव घे ना. याचं नाव घे लगेच. बोला प्रदीप महाराज की जय. लगेच हे बघ आता मस्त काय रे मिसल पाव. आता मिसल पाव खातो आम्ही. हलत लावता मग नाचो. चला पहिला मिसल पाव खाऊ नंतर आपली गरबा नाचायला. पटापट पटापट नाश्ता करा. आपला बँड वाजायला लागलाय मस्त. नाचायला या. नाचून झाल्या हो तिकडे जेवायला 3 वाजता या. चला आता नाचायला जाऊ या.
अर्धे पोचले आपलं साई सेवक आहे जाम सेवा करताना बऱ्याच रिक्षा पुढे पण असते आता पाणी आहे दोघं थांबले पाणी पिऊ ना आपण जाऊ साईराम निघलो आता आम्ही काकाचं पण आलं आपले पुढं भेटू आपण जो जाम पल्ला लांबचा आहे दरवर्षी बेकार काम होते 1-2ला तर पोचवत आहे जेवायला आरती 3 वाजता येतात जाम टाईम लागते मला संध्याकाळला मला जवळ आहे काय टेन्शन चला बघ आत्ता पोचलो आम्ही घोटीचे टोल नाका घोटीचा इगतपुरी घोटी टोल नाका 12 वाजला आम्हाला 12 वाजले भाऊजी पण जोडले पांडे आहे आणि नित्य आहे तर जाता जाता आम्हाला 1:30 तर वाजलच अजून इथून 1.5-2 तासाची रनिंग आहे आजची कॅपॅसिटी नाही कपडे लावायची आज काम तमाम आहे हे आता नक्की आहे सेवक पाणीच देतात सेवक साईराम 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 हे जो सरळ रोड आहे ना तो नाशिक रोड गेला आणि या ब्रिज खालून आपल्याला गोटी जायचे गोटी सिन्नर गोटी रोड पकडायचा आहे दामणगावला वसते काम फिट निघलाय आमचा ना बाई इथून टर्न मारला का घोटी सिन्नर समृद्धी महामार्ग मिळते का ते पुढं सावंतपाड्यांची रिच स्टार सारिका हे आमचा टांगा पलटी झालाय चप्पल तुटले बघता नाही जा कशा डेंजर 10,000 फॉलोअर्स आण त्या 4 पार आमचं रे 1000 पण नाही होत काय 101 रील्स टाका बघ सारिका टाका इंस्टावर साईराम 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 लय लांब काम कुठला आम्हाला हे बघ पोचलो आता पेट्रोल पंप दिसते तिथं घाम फोडला नक्की जाणं फक्त आरामात करायचा काही नाही जेव्हा बिवायचा काही नाही तंगड्यावर करून हो चला पटापट जाऊन ना मस्त आराम साईराम आम्ही पोचलो एवढी कसरत करून पोचलो ना काय सांगून फायदा नाही ओम साईराम डेंजर बाई जाम पाय दुखायला लागले आणि सिरियसली काय नाही करणार जाण ना बघता आराम करीन आता बघ इथं गेल्या वर्षी हिंदुस्थानी भावालता आपला खास पहिला जाऊन ना बसतो पाय पण नाही धावलेला तसाच येऊन झोपलाय बघ साईराम पहिले झेंड्यावर होता ना तुम्ही हा पहिल्या झेंड्यावरच होतो किती वाजता पोहोचला 1:11ला पोचलो आम्ही साईराम 1:11ला आम्ही कितीला पोहोचलो टायमिंग पण नाही बघला टायमिंग येतो का
दीड वाजता मोबाईलवरून फुटलाय. काय करसाल, गरीब परिस्थिती किंवा अजून यायचे. चला पहिला झेंडा निघाला. साईराम साईराम. पहिला झेंडा निघाला. शंकर काय बोलतो मग, कसं वाटलं आजचा प्रवास? खूप हार्ड होता, डेंजर प्रवास होता. यंदा पहिलाच वर्ष आहे माझा, बिना चपलीचा आहे मी. बघू आता पुढचा प्रवास कसा निघतो माझा. चलो चालेल. साईराम. आपली पालखी पण निघली. साईराम. जय साई. जय साई. साईराम साईराम. समोरचा व्ह्यू पण भारी आहे आणि डोंगर पण भारी दिसते बघ. आणि आता आम्ही चालायला लागलो. संध्याकाळचा प्रवास मस्त असते. हे जरा लॉंग नाही, आरामात जाऊ आम्ही. हे नवीन आले ना ती फास्ट जातील, याला माहिती नाही ना स्पॉट कुठे कुठे आहे. पोचायचं एकदाचा पोचायला होते स्पॉटवर. त्यांची हालत जाम बेकार होते. मागे समृद्धी महामार्ग, डायरेक्ट शिर्डी स्टेट बाय. जाऊ आता आस्ते आस्ते आपण. आपल्याला भेटणारच आहे आशिष म्हातारीची पालखी. धमाल होणारच आहे 2 दिवस. तशी पण होते रोज. पण आशिष म्हात्रे साईबाबाचा बघताना गाणी पण कडक असतात त्याची. बेटाला दाखवेन आम्ही फुल धमालाचं शो. फुल काय व्ह्यू आहे बघ. साईराम. चॉकलेट चॉकलेट. ओम साई ओम साई ओम साई. बघू याच्यावर चॉकलेट का. ओम साईराम. हे बघ चॉकलेट घेतले मस्त 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 चॉकलेट दिले साईरामाने. आता आपण तो साईराम. आता आम्ही भेळ खायला थांबलोय. काय नाही, आता पोचू आम्ही मस्त. हे खायशिवाय जाणार नाही. आज 24 घेतले आम्ही. फोटो करून ठेवे. तर बघू आता टेस्ट करून कशी भेल लागते. काय काका तर मस्त आता भेल काढून निघली. मस्त लागली भेल. काय आणि स्टिंग पण दिले, पण मी स्टिंग नाही पिणार. मी पाणी पिळा. तर थोडं मजा आहे आपली. संध्याकाळची सूप आहे एकदम पायशीवाला कडक. समृद्धी महामार्ग पॉवरफुल काम आहे. स्पीडला गारे बघ कवरे येतं. सही वाटत ना. हां रेसिंग लागली. हा ना, सेम तशीच. काय रेसिंग लागली. सेम ना. हे ऑटो वाला मर्सडी ही कंची किया. डेंजर रस्ता आहे समृद्धी महामार्ग. गेल्या वर्षी जेव्हा पूल बनवायचा होता राजे त्याच्या उभारची चालली होती. काम 25 आहे खाली बघा. तांबाटी लावल्या बघ. ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई. श्री सद्गुरु साईनाथ महाराज की. ओम साई 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 ओम साई. साईराम. तर आता आम्ही चहा प्यायला लागलो मस्त संध्याकाळचा. हे बघ चहा पिया. आणि एक सांगतो तुम्हाला, व्ह्यू झाले ना एक नंबर व्ह्यू होता. डेंजर आहे हो. समृद्धी महामार्ग आहे यांची. साईराम शिर्डी 100 किलोमीटर आहे. उद्या शिन्नरला वस्ती आहे आमची. आता 100 किलोमीटर शिर्डी रेले. बाबाचं दर्शन 100 किलोमीटर रेले. असं धावत धावत जाऊ, पळत पळत जाऊ आणि बाबाचं दर्शन घेऊ. काय साईराम बरोबर का नाही? तर साईराम आता आपण पोचलो आपल्या 4था निवासस्थानावर. अजून एक पालखी आहे. हे बघ 2 पालख्या. ह्योच आणतो ना आपल्याला एवढ्याला.
ओम साईराम. इथे मस्त नाही मस्त. आता आतमध्ये जाऊ आपण जरा फ्रेश हो आणि नंतर बघू अशा. तर आता आपण पोचलो, मस्त फ्रेश झालो. आता गेल्या वर्षी नाही या ठिकाणी दामणगावला फलांचा डेकोरेशन केलं ना याला पालखीला, यावर्षी पण करायला लावले. त्याला दाखवलं तुम्हाला. मी लेट जर आलो ना तर काम चालू आहे डेकोरेशन. साईराम गौरव फुल जागा आहे दोन्ही साईडून. एक दुसरी पालखी आले आणि आम्हाला जागा आहे. चालू आहे डेकोरेशन. अर्धा तर झाला पण मी मागे होतो. काय भारी बनवली ना. लिंबू सफरचंद, ग्रीन ॲपल, संत्री, अननस आहे, केले आहे. मस्त आहे. तुम्हाला सगळं डेकोरेशन झाल्यावर ना दाखवतो. आता डेकोरेशन बनवू दे, नंतर झाल्यावर मग तुम्हाला शॉर्ट दाखवतो एक मस्त सिनेमॅटिक. काय भारी बनवले ना. हारच बनवले फलांचा. हे बघ मस्त. काय दिसते भारी. हे बघ एक नंबर ना. गेल्या वर्षी अलग होता, यावर्षी अलग मस्त. साई समर्थ सेवक सस्तुनगर पालखी समर्थ यांची रांगोळी करायला लावली पेंटरने. जितेंद्रचे पेंटर आहे.
सूप पिण्यासाठी लाईन लागली आहे का? व्हेज सूप आहे मस्त. हे बघ दाखवतो बघ, व्हेज सूप आहे बघ, गरमागरम थंडीला. नाही राहिलं शेव, एक नूडल्स मस्त पावरफुल. मी पण एक घेतो आता. आपल्यासाठी खूप मानाची गोष्ट आहे. पालखीच्या पदयात्रेसाठी खूप मानाची गोष्ट आहे ती. सर्वांनी कृपया इकडे लक्ष द्यायचं आहे. हॅलो, कृपया सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे पालखीत सर्वात जास्त मान किंवा जास्त हक्क असतो अध्यक्षाचा. अध्यक्ष सांगितल्यानंतर आपण त्या ऑर्डर फॉलो करतो किंवा त्याच्या मागे असतो. पण अध्यक्षांचा आज एक मोठंपणा आपल्यासमोर सादर करतोय. अध्यक्षांनी एक निर्णय घेतलेला आहे की आपण ज्याच्या दर्शनासाठी 7 दिवस चालत जातो. आज आपण बाबांच्या जवळ शिर्डीला जेव्हा पोहोचतोय तेव्हा आपण लाईनीत आपल्याला एवढी घाई होते बाबांच्या दर्शनासाठी. आणि जो समोर बाबांची प्रतिमा घेऊन, अध्यक्षांचा मान आहे, बाबांची प्रतिमा घेऊन बाबांच्या समाधीपर्यंत जाण्याचा मान अध्यक्षांचा आहे आणि अध्यक्षांनीच तो घ्यायला पाहिजे. परंतु त्यांचा हा मोठेपणा आहे की त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे. आपल्या पालखीत जी जोडपी म्हणजे नवरा बायको जी पालखीत चालत आलेली आहेत किंवा सेवेला आले नवरा बायको, त्यांना अध्यक्षांनी तो मान द्यायचा ठरवलेला आहे. अध्यक्षांनी बाबांची प्रतिमा त्याच्या हातात देऊन सगळ्यात लाईनीत पहिला तो मानाचा मानकरी राहणार आहे. त्याच्या हातात बाबांची प्रतिमा देणार आहे. त्याच्यासाठी आपण जे नवरा बायकोचे सेवेसाठी आलेले किंवा चालत आलेले आहेत त्यांनी आपली नावं मेटकर किंवा अमृतकडे द्यायचे. त्या सर्वांच्या नावाच्या आपण एक नवरा बायकोचं दोघांचं नाव लिहू आणि त्याच्यात चिठ्ठ्या आणू. ज्यांची चिठ्ठी निघेल तो बाबांच्या प्रतिमेचा मानकरी ठरेल. जो त्याच्या हातात जेव्हा शिर्डीला आपली पालखी पोहोचेल तेव्हा त्याच्या हातात बाबांची आणि समर्थांची प्रतिमा दिली जाईल आणि पालखीत सर्वात पहिला ते जोडपा असेल. खूप मोठा मान पालखीसाठी दिलेला आहे आपल्याला त्यांनी. पदयात्रेसाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण शक्यतो अध्यक्षांचा मान असतो तो की बाबांची प्रतिमा बाबांच्या समाधीपर्यंत घेऊन जायची. पण तो मान अध्यक्षाने आपल्या एक नशीबवान पदयात्रेला दिला आहे. तो नशीबवान पदयात्री कोण असेल नाही सांगता येणार. त्यांनी फक्त नावं द्यायचे, अमृत किंवा मेटकरकडे नावं द्यायचे. या गोष्टी होत नाहीत म्हणजे आपल्या मार्गी होणार आहेत. आणि उद्या कोमल आणि देवदल यांना पालखी घेण्याचा मान आहे. ओम साईराम.
विठ्ठलाचे नादन माझ्या पाया जाईन गार गो पाया जाईन गार मदन तुला जरा तब्येत डाऊन झाली झोपलेलो मध्येच व्हिडिओ काढायला भेटली नाही आता झोपतो काम बेकार झाले उद्या भेटू आपण साईराम बघा सगळी साईराम झोपले ना आता मी पण झोपतो जाम झोप लागली झोप पुरीत नाही झालेली पूर्ण साईराम झोपले वरते पण आहे इथं तीन पालखी आहे ना अजून 2 पालखी ना आमची पकडून 3 पालखी चला उद्या झोपतो कारण की उद्या दुपारून आमच्या पालखीचा मान आहे पालखीला भेटू ते आशिष मात्रे नक्की येईल ऑर्केस्ट्रा गायला बाबांची गाणी गायला तर नक्की एन्जॉय करा चला भेटू उद्या साईराम बाय व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब नक्की करा